नमस्कार, सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे काही महायुती सरकार आहे, या महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकारला जवळपास 5 डिसेंबर 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अद्याप देखील विरोधकांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत आणि जर आम्हाला विरोधी पक्षनेते पद देणार नसाल तर उपमुख्यमंत्री पद हे देखील रद्द करा अशी मागणी केली. यावर वादविवाद चर्चा काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर विसरू नका, शेवटपर्यंत बघा. उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी ही अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टार्गेट करणार असल्याचं समजते. उद्धव ठाकरे यांच्या या मागणीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. पद कोणतेही असो, काहींना कामच नाही, त्यांचं पोट दुखत असतं असा टोला त्यांनी लावला. म्हणजे उद्धव ठाकरे यांचं पोट दुखतंय, आम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळालं तर तुमचं काय पोट दुखतंय सांगा ना, अशा सवालात याच्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोकांना अजूनही पोटदुखी आहे. मी मुख्यमंत्री झालो तरी त्यांची पोटदुखी होती, आता मी उपमुख्यमंत्री झालो तरी त्यांचं पोट दुखतंय. त्यांची पोटदुखी जाण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना देखील सुरू केली असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आता तुम्हीच त्यांना जमाल गोटा द्या, आता ते असंच म्हणत सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही जी काही गोष्ट आहे, उपमुख्यमंत्रीपद हे घटनेला धरून आहे का घटनाबाह्य आहे? कारण की याच्या आधी ज्यावेळेस आजच्या जर तुम्ही 15 वर्षापूर्वी गेलात तर उपमुख्यमंत्री पद हे नव्हतं. म्हणजे फक्त मुख्यमंत्री आणि एखाद्याला दिलं तर दिलं, तेही नावापुरता. पण आता 2 उपमुख्यमंत्री पद काय तिथे गोट्या खेळण्याचं काम करत आहे की काय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महायुतीमधील 3ही पक्षाचे नेते एकच आहे. तिन्ही पक्षाचं चिन्ह नाव वेगवेगळं जरी असलं तरी मालक हा एकच आहे. म्हणजे कोण तर भाजपा. या बाबी यांना सगळ्यांना लक्ष केलं. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता असंही त्यांनी सांगितलं, ॲनाकोंडा. आता ॲनाकोंडाचा प्रत्यक्ष महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना ॲनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ॲनाकोंडा जो आहे तो या दोघांना गिळल्याशिवाय राहणार नाही. तर उपमुख्यमंत्री पद जे काही आहे जर तुम्ही देत नसाल, खरं तर विरोधी पक्षनेते पद महायुती सरकारने आतापर्यंत द्यायला पाहिजे होतं. आता 1 वर्ष होऊनही गेलं तरी 1 वर्षात सरकारने काहीही काम केलेलं नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेते नाहीत. मग हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय असंही त्यांनी इथे प्रश्न उपस्थित केला. आणि ते खरं आहे, जर तुम्ही ते घाबरत नसाल तर मग उपमुख्यमंत्री पद आणि जर घटनाबाह्य आहे तर मग तुम्हाला जे की घटनेला आधारून आहे म्हणजेच विरोधी पक्षनेते पद, ते विरोधी पक्षनेते पद द्यायला तुम्ही घाबरता काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय. आणि यामागचं कारण म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीसला उपमुख्यमंत्री पद हे फक्त नावाला ठेवलेले आहेत, पण विरोधी पक्ष जे की महत्त्वाचं स्ट्रॉंग खातं आहे ते स्ट्रॉंग खातं कोणाच्याही हातात जाऊ द्यायचं नाही. आणि त्यांच्याकडे कारण काय तर महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नाही आणि म्हणूनच ते विरोधी पक्षनेते पद देत नाही आहे. पण इथे जर विचार केला, भाजपची जी काही विचारसरणी आहे अगदी खालच्या तऱ्हेची विचारसरणी आहे. याच्या आधी जर काँग्रेस वगैरे असं कुठलं सरकार राहिलं असतं तर त्याने नक्कीच, भलेही ते घटनेला लागून ते बसत नसेल मापदंडामध्ये, तरीही त्यांनी विरोधी पक्षनेते पद हे जनतेला घाबरून दिलं असतं. पण भाजपा असा एक पक्ष झाला आहे, ॲनाकोंडा असा झाला आहे. खरंच ॲनाकोंडा हा मी तर म्हणेल भाजपा झालेला आहे. निर्लज्ज ॲनाकोंडा, बैलबुद्धी ॲनाकोंडा हा भाजपा झालेला आहे. त्याला काही फरक पडत नाही. एक तो तारा जो काही बसलेला आहे तिथे चहा विक्रेता, त्याने भारताची तर वाट लावलीच आहे. रुपयाचा जर विचार केला 90 पार करतो रुपया. आणि महाराष्ट्रामध्ये हे भाजपा सरकार आणि त्याचा असलेला तो गिरीश महाजन मंत्री, तपोवनसारखं चांगली जी काही भूमी आहे आज, म्हणजे बैलबुद्धी, गोबर बुद्धी, यांना निसर्गाशी काहीच प्रेम नाही. यांना फक्त हिंदू आणि त्यांचे जे काही साधू संत आहेत त्यांच्यासाठी जागा राखीव करायच्या आहेत. तर मित्रांनो, असा हा भाजपा पक्ष. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.